विठोबाचा शेवटचा घंटनाद. पंढरपुराच्या मंदिरात एक नियम आहे मंडळी. रात्री 12 वाजता मंदिरातील शेवटची घंटाही वाजणार. त्यानंतर कुठलीही घंटा वाजू नये. का तर 12 नंतर घंटा वाजली तर ती पुजाऱ्याने नाही तर ती विठोबानेच वाजवलेली असते. साक्षात तिथं विठ्ठल अवतरित होतो आणि तो घंटा वाजवतो 12 नंतर. तिथं काय झालं, एक दिवशी मंदिरात एक नवा पुजारी आला, राघव कुलकर्णी नावाचा. तो काय होता, तरुण शिकलेला होता. देवावर श्रद्धा होती त्याची, पण काय होतं, पण अंधविश्वास नाही. पहिल्याच दिवशी तेव्हा आता नवीन पुजारी आला, मग जुने पुजारी त्याला काहीतरी समजावून सांगतील ना. जुने पुजारी त्याला म्हणले, बाळा मध्यरात्रीनंतर मंदिरात थांबायचं नाही. आता राघव हसला. आता देवाच्या दारात भीती कसली आपल्याला? आपण देवाच्या दारात राहतो, तुम्ही पुजारी एवढ्या दिवसापासून पूजा करता आणि देवाच्या दारात भीती, मध्यरात्रीनंतर थांबायचं नाही, हा काय प्रकार? मग राघव हसत हे बोलत होता. मग आता पुजाऱ्याने त्याला सांगितलं, रात्री 12 नंतर घंटा वाजवायची नाही. 12 नंतर घंटा वाजली तर ती विठ्ठलांनी वाजवलेली असती. असं झालं, त्याला राघवला समजलं सगळं. मग काय झालं मंडळी, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी राघव मंदिरात एकटाच होता. 12 वाजले, त्याने शेवटची घंटा वाजवली. 12 वाजता टन, सगळं शांत. तो निघणार इतक्यात घंटा आली, टन. घंटा पुन्हा वाजली. राघव तर म्हणला, मी 12ची घंटा वाजवली, मी चाललो. आता माझ्या पाठीमागे मंदिरामध्ये कोणीही नाही, तरी घंटा कशी वाजली? तो तर घंटेकडे दुरून बघत होता. त्याला वाटलं नंतर वारा असेल. तो स्वतःशीच कुजबुजला, वाऱ्यामुळेच घंटा वाजली असेल, स्वतःला समजवायला लागला. दुसऱ्या दिवशी काय झालं, जुना पुजारी अचानक गायब झाला. आता जुना पुजारी गायब झाला तर राघववर पहिलीच सगळी जबाबदारी राघववर आली. आणि एवढ्या दिवसात त्या पुजाऱ्याच्या सानिध्यामध्ये तो शिकलेला होता सगळं. कोणी म्हणाला, तो जुना पुजारी तो चंद्रभागेच्या काठाशी गेला असेल. राघवच्या छातीत दडपण आलं. कितीही शिकला सवरलेला माणूस असला तरी कोणाच्या तरी जवळच्या अचानक निघून जाण्यावर हृदयावर दडपण येतं मंडळी. ते कसं काय असेल ते सांगता येत नाही. मग काय झालं, तो जुना पुजारी निघून गेला. आता राघव एकटाच राहिला. काय झालं मंडळी, त्या रात्री 12 वाजले. राघव काय म्हणला, जुना पुजारींचं हे भ्रम असेल, असं आपण तरुण आहे, शिकलं सवरलेलं आहे, आपण काहीतरी नीट करून दाखवू. राघव घंटेकडे पाहत उभा राहिला. घंटा अजिबात हलली नाही. त्याने सुटकेत श्वास घेतला. 12 वाजून घेतले, आम्ही 12 वाजल्यानंतरही इथं थांबलो, घंटा वाजली नाही. मग काय, हे अंधश्रद्धाच असेल. राघवने सुटकेचा श्वास घेतला मंडळी आणि तो पुढे तोंड करून निघायला लागला. पण तेवढ्यात टन 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 3 वेळा घंटा वाजले. आणि त्याच वेळी मूर्तीच्या पायाजवळ ओलसर पावलांचे ठसे उमटलेले त्याला दिसायला लागले. तो कावराबावरा होऊ लागला. त्याला कळणं गेलं काय होतंय, काय करावंसं वाटतंय. मग त्या पाऊलखुणा मंदिराच्या बाहेर जात नव्हते बरं का मंडळी. त्या पाऊलखुणा होत्या, त्या मूर्तीच्या भोवतीच फिरत होत्या, असे गोल 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 चक्रा मारत होतं. जणू कुणीतरी तिथं आहे, कुणीतरी काहीतरी करतंय. राघवच्या मनात भीती वाढू लागली. कोणीतरी चालून नाही, फिरून दर्शन घेते गोल गोल मूर्तीला. आणि प्रत्येक फेरीत घंटा वाजत होती. एक मूर्तीचा पायाचा राऊंड झाला, चक्कर झाली की एकदा घंटी वाजत होती, टन. एक चक्कर झाला, घंटा वाजते, टन. असे 2-3 पावलाचे चक्र दिसल्या, 3 वेळा घंटा वाजलेली त्याने ऐकली. आता ते एवढं सगळं होतं, तिथे तर कोण नाही आहे, पावलाचा ठसा उमटत आहेत, काय होतं हे त्याला नेमकं कळणं गेलं. पाऊल खुणा कशा उमटत आहेत, घंटी कशी वाजत आहे, काय होतंय, त्याला भीती वाटायला लागली. सगळं हे वाटायला लागलं. पण राघवने स्वतःला कसं तरी सावरलं. राघवने मंदिराच्या तळघरात एक जुना ग्रंथ शोधला. तिथं भेद जात त्यात लिहिलं होतं, जो पुजारी देवाला केवळ दगड समजतो त्याला देव आरसा दाखवतो. राघव एवढ्या दिवस देवाला दगड समजत होता, म्हणून देवाने त्याला आरसा दाखवला. आणि पुढे लिहिलं होतं, 12 नंतर वाजणारी घंटा पुजाऱ्यासाठी नसते, ती आत्म्यांसाठी असते. आता कोणत्या आत्मा? पंढरपूरला येताना, आषाढी वारीसाठी येताना कित्येक जण मृत्युमुखी पावते. दर्शनाला किती जण येत असतात, गाड्या खाली जाते, दरीत कोसळते, ॲक्सिडेंट होतात. अशा आत्म्यांसाठी ती घंटा असते. देव विठ्ठल त्यांचं जे दर्शन अपूर्ण राहिलं त्यांना ते विठ्ठल दर्शन देत असतो. राघवला आठवलं, त्याने पुण्यात असताना एक व्हिडिओ केला होता. देव म्हणजे फक्त मानसिक कल्पना. तो व्हिडिओ आजही ऑनलाईन होता. पण त्या रात्री मूर्तीसमोर उभा राहून तो म्हणाला, जर तू खरा असशील तर समोर ये,
त्याने आता मंडळी डायरेक्ट विठ्ठलालाच बोलला, तू जर खरा असशील तर समोर ये. कारण त्याच्या मनात हे दडपण आलेलं होतं मंडळी. विठ्ठलाच्या मूर्तीभोवती राऊंड राऊंड गोल गोल पायाच्या खुणा दिसत होत्या आणि घंटा प्रत्येकाला वाजत होती. त्याला तर कळलं हे काय सामान्य नाही आहे, पण त्याला देवाचं दर्शन घ्यायचं होतं. मग ते काय म्हणला, तू जर खरा असशील विठ्ठला तर तू मला दर्शन देऊन दाखव. मग काय झालं, घंटा जोरात वाजली, टन. मंदिरातील दिवे आपोआप विझले आणि अंधारात एकच आवाज आला, तो म्हणजे मी समोर नाही येत, मी आतून दिसतो. म्हणजे मी कोणाला दर्शन देत नाही, मी आतमध्ये असतो. राघवला अचानक स्वतःचं आयुष्य दिसू लागलं, त्याचे खोटं, त्याचा अहंकार, त्याची श्रद्धेवरची हसू, हे त्याला सगळं आठवू लागलं. आठवत होतं तो ह्या त्याच विचारामध्ये गुंग होता आणि तो किंचाळला जोरात. मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळ मंदिर उघडलं गेलं. राघव मूर्तीसमोर उभा होता. कसा होता, जिवंत होता, पण तो घंटा वाजवत होता आणि थांबत नव्हता. सारखं टन 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 घंटा चालूच थांबत नव्हता. डोळ्यात अश्रू येत होते, ओठावर एकच वाक्य, मी पाहिलं, मी सगळं पाहिलं, मी सगळं बघितलं. आता एवढं सगळं व्हायला लागलं. गाव तिथले पुजारी, आसपासचे लोक, भाविक भक्त, वारकरी मंडळी सगळी जमा झाली. त्यांना कळणं गेलं काय झालं. मग एक फेमस डॉक्टर आहे तिथलेच, त्यांना डॉक्टरांना बोलवत आलं. फडतरे डॉक्टर म्हणून एक पंढरपूरमध्ये डॉक्टर आहेत, फेमस आहेत, आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत. त्यांना बोलवण्यात आलं. मग कारण दैवबापाशी चिकित्सा, युक्तिबापाशी चिकित्सा असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि विठ्ठलाचं देखील ते फेमस आहेत, जवळ आहेत आणि लगेच तिथं जवळच होते म्हणून त्यांना बोलवण्यात आलं. मग त्यांना डॉक्टर काय म्हणाले तेव्हा, त्याचं शरीर ठीक आहे पण त्याचा अहंकार मेला आहे, अहंकार निघून गेलेला आहे, हे सगळं डॉक्टरांनी सांगितलं. मग काय झालं, त्या दिवशी मंदिरात एक नवा नियम लागू करण्यात आला. रात्री 12 नंतर घंटा वाजलेली ऐकू आली तर अजिबात कोणीही मागे वळून पाहायचं नाही. कारण ती घंटा देवाला बोलवण्यासाठी नसते, ती देवाने उत्तर दिल्याची असते मंडळी. म्हणून देवावर विश्वास नसेल तर चालेल, पण देवाला आव्हान करायची अजिबात हे करू नका, चान्स घेऊ नका. देवाला अजिबात आव्हान करू नका. तुमचा देवावर विश्वास असेल नसेल तो तुमच्याजवळ ठेवा, पण देवाला आव्हान करायचं नाही. आणि जे पण आपल्या इथं मोठी आदरणीय वडीलधारी माणसं सांगतात त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. ते प्रत्येक गोष्टीमाग काही ना काही कारण असते, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि बोला विठ्ठल विठ्ठल. थँक्यू.